स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारा किचन चॅनल. आज आपण पाहणार आहोत मस्त अशी दोडक्याची भाजी. इथे मी 2 दोडके घेतलेले आहेत. तर यावरचे मी आता शिरा काढून घेणार आहे आणि व्यवस्थित सर्व काटोकाट शिरा काढून घेतलेले आहे. आता मी त्याचे काप करणार आहे, बघू शकता. आता मी इथे कांदा, टोमॅटो, नंतर कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे आणि गॅस चालू करून लगेच कढई तापायला ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर त्यात तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर तेल चांगलं गरम झालं की त्यात मी जिरे मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर मी त्यात कांदा टाकलेला आहे. कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित खालीवरी करून घेतलं आहे. चांगला खालीवरी करून घेणार आहे. खालीवरी करून झाल्यानंतर व्यवस्थितपणे त्याला हलवून घ्यायचं आहे. कलर येईपर्यंत त्याला आपण हलवू शकतो. बघू शकता माझा कांदा परतलेला आहे मस्तपैकी. आता मी त्यात टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो टाकून सुद्धा कांदा टोमॅटो सर्व मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करा. ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. मीठ, काळं तिखट, हळद टाकून घेतलेलं आहे. आम्ही कापलेले दोडक्याचे काप सुद्धा टाकून घेतले आहेत आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. अशी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यानंतर लाईक जरूर करा. आता ताट झाकून ठेवून त्यावर मी पाणी ठेवलेलं आहे. आता पाणी गरम झालं की त्यात आत ओतायचं. बघू शकता आता मी पाणी आत ओतत आहे आणि एकदा परत आणखीन हलवून घेऊन आणखीन झाकून ठेवून द्यायचं आणि वरती थोडं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एकदा उघडून पाहायचं आहे, मस्त हलवून घ्यायचं आहे आणि नंतर 5 मिनिट आणखीन ठेवायचं आहे. हलवून झाल्यानंतर आपण त्यात तुमच्या आवडीनुसार कूट टाकू शकता आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करू शकता आणि झाकून ठेवून आता आपली भाजी रेडी आहे. बघू शकता. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.